सर्वांना हरिओम. आज आपण हठयोग प्रदीपिकेवर काही गोष्टी पाहणार आहोत. तर हठयोग प्रदीपिका हा मध्ययुगीन ग्रंथ आहे. जनरली महर्षी पतंजलींनी आपल्या म्हणजे इसवी सन पूर्वच्या 500च्या काळामध्ये पतंजली योगसूत्र लिहिली. पण जनरली हठयोगाची सुरुवात ही श्री स्वामी मच्छिंद्रनाथापासून त्याहीपेक्षा आधी शिवापासूनच झालेली आहे. शिव हे पहिले आदियोगी होते. त्याच्यानंतर त्यांनी ती विद्या कुणाला पार्वतीला सांगितली आणि ज्यावेळेस मच्छिंद्र आणि पार्वती म्हणजे ज्यावेळेस यांचं शिवाचं आणि पार्वतीचं संभाषण चालू होतं तर त्यावेळेस मत्स्य रूपात मच्छिंद्रनाथ होते. तर त्यांनी ते ऐकलं आणि नंतर मग त्यांच्यापासून ती विद्या फॉरवर्ड झाली. नंतर मग पुन्हा ज्यावेळेस ते जन्मले त्यावेळेस पुन्हा शिवाने त्यांना अनुग्रह दिला आणि त्याच्यामध्ये थोडंसं मग पुन्हा अपग्रेडेशन झालं आणि मग तिथून परंपरा निर्माण झाली हठयोग्यांची. त्याला आपण नाथपंथ सुद्धा म्हणतो. मग त्यांनी ती जी परंपरा आहे ती समोर कंटिन्यू केली. तर नाथपंथामध्ये पहिले जे नाथपंथी होते ज्यांनी नाथपंथाची एकदम पाया रचला तर ते मच्छिंद्रनाथ होते. त्यांच्यानंतर मग गोरक्षनाथांनी त्याच्यामध्ये फार आमूलाग्र बदल केले आणि त्यांच्यामध्ये एक सायंटिफिक योग त्या काळामध्ये ते म्हणजे नुसते ऋषीमुनी नव्हते तर ते एक सायंटिस्ट होते आणि त्या पद्धतीनं त्यांनी योगाची रचना केली. त्यामध्ये म्हणजे योग कसा असावा, योगामध्ये आपण काय केलं पाहिजे, तो कुठं करावा, कसा करावा, कोणत्या ठिकाणी करावा, त्याला काही कंडिशन्स होत्या, त्याला काही पात्रता होत्या, तर त्या पात्रता आपल्या अंगी कशा बांधवाव्या त्याविषयी आपण ओहापोह करणार आहोत. तर हठयोग म्हणलं की आपल्याला काय वाटतं की जनरली हट्टानी करावयाची प्रत्येक साधना. पण यामध्ये काय आहे माहिती आहे का, हट्टानी म्हणजे हट्टानी नाही तर आपल्या उत्साहाची जी एकदम अंतिमचं टोक असतं किंवा मग आपल्या इच्छेचं जे अंतिम टोक असतं तिथपर्यंत आपण प्रयत्न करायचे आणि नंतर तुमची कॅपॅसिटी हळूहळू वाढते आणि तुम्ही त्या गोष्टीला पात्र होता. असा हठयोगाचा मेन बेस आहे. आणि हठयोगाचं मेन डेस्टिनेशन काय आहे तर राजयोग. म्हणजे हठयोग हा राजयोगाची सीडी आहे. त्याचं मेन टार्गेट आहे राजयोग प्राप्त करणे. आणि राजयोग म्हणजे काय, राजयोग म्हणजे विथ डिवाइन सायलेन्स, नॉट द बॉडी बट विथ द माइंड अँड सोल ऑल्सो. म्हणजे आपलं जे मन आहे आणि आपला जो आत्मा आहे, आपलं जे शरीर आहे, या तिन्हीचं एकरूप होऊन शांती मिळवून घेणे हे याचं टार्गेट आहे. तर पहिल्यांदा बघा हठयोगातील जे प्रमुख ग्रंथ आहेत तर ते कोणते आहेत. आता स्वामी स्वात्मारामांनी हठयोग प्रदीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याही आधी स्वामी स्वात्मारामाच्या आधी गोरक्षनाथांनी सुद्धा म्हणजे गोरक्ष षटकम लिहिलंय. पुन्हा तिथून नाहीतर त्यांनी गोरक्ष संहिता लिहिली आणि असे बरेचसे त्यांनी जवळपास वेगवेगळे 600 ग्रंथ लिहिलेले. तेवढी म्हणजे विपुल ग्रंथ संपदा कोणत्याही योगाने नाही लिहिली. एवढं अमूलाग्र कार्य गोरक्षनाथाचं हठयोग प्रदीपिकेमध्ये आहे. पण स्वामी स्वात्माराम हे नाथपंथापैकीच अखेरीचे योगी होते आणि त्यांनी मग त्याच्यावर थोडंसं म्हणजे ते अर्वाचीन म्हणजे 11वं म्हणजे ज्यावेळेस आपले हे जे संत ज्ञानेश्वर वगैरे होते तर संत ज्ञानेश्वराच्या काळाच्या आधी थोडंसं तर त्यांनी म्हणजे लिखाण केलं होतं आणि त्यावर मग पुन्हा म्हणजे त्यांनी सायंटिफिक लिखाण केलं होतं. त्याच्यामध्ये मग पुन्हा घेरंड संहितेमध्ये काही बदल करण्यात आले जे की 17व्या शतकातला म्हणजे ज्यावेळेस इंग्रजांचं सरकार आलं आपल्यावर त्याच्या आधी काही दिवसांनी ते लिहिलं गेलं होतं. पण म्हणजे हे पूर्ण ग्रंथ हे निर्माण झाले कशासाठी, एज्युकेशनसाठीच झाले होते. त्या काळचं जे एज्युकेशन होतं तर त्या काळचं जे शिक्षण प्रणाली होती तर ती एकदम अतिशय उच्च दर्जाची होती. आता आपण हे फक्त इन्फॉर्मेटिव्ह एज्युकेशन देतो पण त्यावेळेस प्रॅक्टिकल एज्युकेशन होतं. म्हणजे ज्ञान जे स्फुरत होतं तर ते योग्यांच्या मुखातून नाही माइंडमधून स्फुरत होतं. त्या काळी म्हणजे त्यांना असे इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज नव्हतं. प्रत्येकाचं नॉलेज हे वेगळं होतं. मच्छिंद्रनाथाचं ज्ञान वेगळं होतं, महर्षी पतंजलीचं ज्ञान वेगळं होतं आणि पुन्हा त्याच्यानंतर जे गोरक्षनाथाचं ज्ञान वेगळं होतं. पुन्हा त्याच्यानंतर जे स्वामी स्वात्माराम आले त्यांनीही वेगळ्या पद्धतीनं योग मांडला. पुन्हा नंतर घेरंड ऋषी आले त्यांनीही योग वेगळ्या पद्धतीनं मांडला. तर वेगवेगळ्या पद्धतीनं का मांडला, कारण त्यांच्या अनुभूती वेगळ्या होत्या. अनुभव घेऊन ते लोक लिहित होते. आपण दुसऱ्याचे अनुभव शेअर करूनच लिहू शकतो पण ते काय ज्ञान हे कसं असतं की माइंडमधून स्फुरतं. तर बघा पहिले हठयोगाचे प्रमुख ग्रंथ कोणते, हठयोग प्रदीपिका आहे, गोरक्ष षटकम आहे, गोरक्ष संहिता आहे आणि आताची जर लेटेस्ट म्हणलं तर आपण घेरंड संहिता आहे. घेरंड संहिता हा थोडासा सायंटिफिक आहे पुन्हा त्याच्यापेक्षा. तर आता हठयोग प्रदीपिका ज्यावेळेस आपण पाहिलो तर हठयोगाचे महत्वाचे 4 अंग आहेत. जसं अष्टांग योग आपण पाहताना अष्टांग योगाचे 8 अंग आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि ध्यान, समाधी. आणि तसंच हठयोगाचे 4 अंग आहेत. आसनम, कुंभकम, मुद्रांख्यम, करणम तथा. आसन, कुंभक, मुद्रा आणि नादानुसंधान हे 4 महत्वाचे अंग आहेत. पहिलं आसन करायचं. आसनानंतर
म्हणजे आसनम कुंभकम, आसनानंतर प्राणायाम करायचे आणि नंतर मुद्रा करायच्या आणि नंतर नादानुसंधान करायचं. हे महत्वाचे 4 अंग आहेत. आसन पहिलं अंग, दुसरं प्राणायाम, तिसरं मुद्रा आणि चौथं नादानुसंधान. हे 4 अंग हठयोगामध्ये अतिशय महत्वाचे आहेत. तर जनरली 12व्या शतकामध्ये, 11व्या ते 12व्या शतकामध्ये स्वामी स्वात्मारामांनी हठयोग प्रदीपिका लिहिली. आणि स्वात्माराम योगाला काय म्हणतात? हठयोग विद्या म्हणतात. ही एक विद्या आहे आणि इट इज अ लाईफ सायन्स आणि ते एक विज्ञान सुद्धा आहे. पुन्हा राजयोग ही काय आहे? योगातील उच्च अवस्था असून ती हठयोगाच्या माध्यमातून प्राप्त होते. जर आपल्याला राजयोग प्राप्त करायचा तर आपलं मन हे राजयोग प्राप्त करू देत नाही, पण मनाला आपण शरीराच्या साह्याने मोल्ड करू शकतो. आणि प्राणायामाच्या साह्याने सुद्धा म्हणतात ना, चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत, योगी स्थानुपन मापनोती ततो वायू निरोधेत. जर सपोज आपल्याला आपल्या मनावर कंट्रोल करायचं तर पहिल्यांदा श्वास प्रश्वास गतीवर कंट्रोल केलं पाहिजे. आणि श्वास प्रश्वास गतीवर जर आपण कंट्रोल केलं तर मनावर निश्चितच म्हणजे कंट्रोल करू शकतो आपण पाहिलं की प्राणायाम केल्यानंतर आपलं मन कसं होतं? शांत होतं. आपण आपल्या प्रत्येक भावनेला व्यवस्थितरित्या समजू शकतो. आपल्या प्रत्येक भावनेचं जे प्रत्यंतर असतं त्याची अनुभूती घेऊ शकतो आणि आपल्या शरीरामधल्या परिवर्तनाची सुद्धा अनुभूती घेऊ शकतो. तसं पाहायला गेलं तर आपली प्रत्येक ऍक्शन ही एक रासायनिक बदलच असते. आपण काहीही करतो तर ते एक रासायनिक बदलच असतो. रसायनाशिवाय आपल्या शरीरामध्ये काहीही होत नाही. तर ज्यावेळेस आपण श्वास आणि प्रश्वास घेतो आणि सोडतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये रासायनिक बदल होत असतात. कितीतरी पेशी निर्माण होत असतात, कितीतरी पेशी या डिमाईस होत असतात. हे अविचल चक्र चालू असतं आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत. पण त्याला आपण कधी समजून घेत नाही आणि ज्यावेळेस आपण त्याला समजून घेऊ शकतो तर त्यावेळेस आपण आपल्या ऐच्छिक आणि अनैच्छिक क्रियावर सुद्धा नियंत्रण करू शकतो. आता आपण पाहिलं की व्हॉलेंटरी आणि इनव्हॉलेंटरी स्नायू असतात. आपण व्हॉलेंटरी स्नायूवर म्हणजे आपण कार्य करू शकतो. मला हात वर करायचा तर मी हात करू शकतो, पण माझ्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर एखादा परिणाम घडून आणायचा तर मी नाही आणू शकत. किंवा मग माझी हार्टबीट बदलायची तर मी नाही बदलू शकत. माझी नाकपुडी व्यवस्थितरित्या बदलायची तर नाही बदलू शकत या साह्यानं, पण हठयोगाच्या साह्यानं मी ते करू शकतो. हठयोगाचं पहिलं सूत्र आहे ह आणि ठ, सूर्य आणि चंद्र एका रेषेमध्ये म्हणजे जसं पाहिजे तसं आणण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे तुमची उजवी नाकपुडी आणि डावी नाकपुडी व्यवस्थितरित्या कार्य करणे आणि तुमच्या सुषुम्नेला जागृत करणे हे त्याचं महत्वाचा उद्देश आहे. त्याच्याविषयी आपण पुन्हा डिस्क्रिप्टिव्ह मध्ये पाहूया. आता बघा आपण सिलेबस पॉइंट ऑफ व्ह्यू थोडंसं जाऊया. तर आपण पाहिलं ह म्हणजे काय? सूर्यनाडी. सूर्यनाडी म्हणजेच पिंगळा नाडी म्हणजेच उजवी नाकपुडी. उजवी नाकपुडी म्हणजेच सूर्यनाडी. याच्यामुळे काय होतं? उजव्या नाकपुडीने ज्यावेळेस आपण श्वास घेतो त्यावेळेस आपल्या शरीराचं उष्णतामान हे व्यवस्थित बॅलन्स व्हायला मदत होते. आणि म्हणजे आता थंडीच्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त सूर्यानुलोम केला पाहिजे किंवा सूर्यभेदन केलं पाहिजे. किंवा कधी आपल्याला वाटलं की मला जास्त थंडी वाजतीये किंवा माझं अंग थंड होत आहे तर त्यावेळेस आपण सूर्यनाडीने श्वसन करून आपल्या शरीराची गरमी वाढवू शकतो. आणि ठ म्हणजे काय? चंद्र. ती म्हणजेच इडा नाकपुडी. इडा नाडी किंवा डावी नाकपुडी. डाव्या नाकपुडीने ज्यावेळेस सपोज गरमीचे दिवस असतात तर त्यावेळेस आपण जर डाव्या नाकपुडीने श्वसन केलं तर आपल्या शरीरामध्ये उष्णतेऐवजी काय? थंडीमध्ये रूपांतरण होतं आणि आपलं शरीर थंड होतं. एखाद्या वेळेस राग जर आला, आपल्याला क्रोध जर आला किंवा द्वेषाचे विचार जास्त येत असले मनामध्ये तर डाव्या नाकपुडीने जर आपण श्वास घेतला आणि सोडला तर ते विचार बदलायला मदत होते निश्चितच. तर काय? आपल्या मेरुदंडामध्ये मुख्यतः 3 नाड्या असतात हठयोगाप्रमाणे. बरं, पुन्हा म्हणजे प्रत्येक ग्रंथामध्ये वेगवेगळं विश्लेषण आहे, पण हठयोगाप्रमाणे 3 ग्रंथ म्हणजे नाड्या असतात. तर पहिली नाडी कोणची? इडा, पिंगला आणि नंतर सुषुम्ना. इडा आणि पिंगलेचं जर बॅलन्स झालं तरच सुषुम्ना ऍक्टिव्हेट होते. ज्यावेळेस दोन्ही नाकपुड्यांनी व्यवस्थितरित्या श्वास प्रश्वास संथ गतीने चालू असतो त्यावेळेस आपली सुषुम्ना जी नाडी असते तर ती अवेकन असते, ती जागृत स्थितीमध्ये असते आणि त्यावेळेस पूर्ण सार्वदेहिक लाभ आपल्याला भेटतात. तर आपल्या मेरुदंडामध्ये 3 मुख्य नाड्या असतात, इला, पिंगळा आणि सुषुम्ना. त्या 2 नाड्यातून प्राणप्रवाहच म्हणजे तिन्ही नाड्यातून प्राणप्रवाह म्हणजे प्रवाहित होत असतो. पण काय? प्राणामध्ये इम्बॅलन्स होतं. ज्यावेळेस आपण उजव्याच नाकपुडीने जर आपण बऱ्याच वेळेस आपल्या दोन्ही नाकपुड्या कधीही कंटिन्यू म्हणजे जास्त वेळा तर चालू नसतात. ज्यावेळेस आपल्या मनाची समस्थिती असते त्याच वेळेस त्या चालू असतात. तर ज्यावेळेस आपल्याला डावी आणि उजवी नाकपुडी आपण बॅलन्स केली तर ऑटोमॅटिकच आपली सुषुम्ना नाडी ही ऍक्टिव्हेट होते आणि मग तिचे सुपरिणाम आपल्या शरीरावर आपल्याला पाहायला भेटतात. तर बघा म्हणजे याच्यामध्ये 4 म्हणजे हठयोग प्रदीपिकेमध्ये 4 महत्वाचे पाठ आहेत किंवा त्याला उपदेश सुद्धा म्हणतात. तर प्रथम उपदेश जो आहे तो आसन विधी आहे. मी सांगितलं आसन, कुंभक, मुद्रा आणि नाद अनुसंधान हे 4च चॅप्टर आहेत.
पहिलं आहे आसन विधी कथन, त्याच्यामध्ये जवळपास 60 श्लोकांचा ओहापोह केलेला, म्हणजे 60 श्लोकामधून आसन कसं करायचं, आसन विधी कसं करायचे ते सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये मग पुन्हा द्वितीय जो अध्याय आहे किंवा मग द्वितीय जो उपदेश आहे त्याच्यामध्ये प्राणायाम कसे करायचे ते सांगितले गेले 48 श्लोकामध्ये. आणि मग पुन्हा तृतीय उपदेश जो आहे तो मुद्रा विधान आहे किंवा मग मुद्रा, तर ते जवळपास 126 श्लोकामध्ये सांगितलं गेलं आहे. आणि चतुर्थ विधान जो आहे ते समाधी लक्षण म्हणजेच नाद अनुसंधान, म्हणजे तुम्ही नादामध्ये कसं विलीन होऊ शकता, ही जी प्रकृती आहे ती पूर्ण नादाशी संधान साधते. एक नादच धरून ठेवलेला आहे या पृथ्वीला, किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये नादच असतो. आता जो मी बोलतोय, जे तुम्ही समजून घेताय, हा जो आपला संवाद आहे तो सुद्धा नादाच्या स्वरूपाचाच होत आहे. नाद म्हणजे नाद काय, नाद हा रिस्पॉन्सिबल आहे पूर्ण एन्झाईम चेंज करण्याला, आपल्या संपूर्ण सृष्टीच्या निर्माणाला आणि लयाला नादच म्हणजे आधारभूत तत्व आहे. आणि या नादासोबत जर आपण स्वतःला विलीन केलं तर या सृष्टीचे जे म्हणजे अनउलगडीत रहस्य आहेत ते आपण उलगडू शकतो. ज्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत त्या आपण समजून घेऊ शकतो, ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत त्या सुद्धा आपण पाहू शकतो. आता सपोज आपण इथं लाईट बंद केले पूर्ण आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत या हॉलमध्ये, पण आपल्याला काही गोष्टी नाही दिसल्या डोळ्यांनी नाही दिसल्या, म्हणजे याचा अर्थ असा होतो का की त्या नाही आहेत त्या वस्तू, पण आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. का नाही आहेत? कारण आपल्यात ती पात्रता नाही, आपण पाहू शकत नाही अंधारात. जे माणसं अंधारात पाहू शकतात त्यांना दिसेल का नाही? निश्चितच दिसेल. तर तसं आपल्याला जे म्हणजे इथं जे दृश्यमान आहे, जे आपल्याला दिसत नाही, म्हणजे असं नाही समजायचं की ते नाही, ते असू शकतं, फक्त ते आपण पाहू शकत नाही. तो आपला फॉल्ट आहे. त्याला आपल्याला पात्र करण्यासाठी हठयोग विद्या हे एक काय आहे, म्हणजे हे एक म्हणजे हठयोग विद्येचा जर आपण विद्या घेतली तर आपण ते पाहू शकतो, किंवा मग त्याच्यामध्ये अग्रेसित होऊन आपण जे अदृश्य शक्ती आहेत त्याला समजून घेऊ शकतो थोडक्यात. तर पहिलं काय आहे आसन विधी. तर आसन विधीमध्ये त्यांनी महत्वाचे हठयोग प्रदीपमध्ये 15 आसनं महत्वाचे सांगितलेले आहेत आणि प्राणायाम सुद्धा भरपूर सांगितलेले आहेत. प्राणायामाचा आणि आसनांचा आपण नंतर उहापोह करणार आहोत. तर प्रथम उपदेश जो आहे यात अंतर्भूत विषय काय आहे की योगाभ्यासाची पूर्वतयारी कशी करावी. म्हणजे कोणी आलं योग केला असं नव्हतं त्या काळी, आणि आता जे आहे ना, आता म्हणजे जे मी योगाचं थोतांड मांडलंय, आता सपोज या जगामध्ये काय की योग म्हणजे काय, आपल्याला वाटतं फक्त हातपायाच्या हालचाली म्हणजे योग नाही, तो एक पार्ट आहे, ती एक फक्त ट्रेनिंग आहे. पहिल्यांदा आपलं शरीराला ट्रेन करायचं, नंतर प्राणाला ट्रेन करायचं. तसं पाहिलं गेलं तर आपलं शरीर हे पंचकोशात विभाजित आहे. पहिला कोश आहे अन्नमय कोश, जो की अन्न खाऊन तयार होतं आपलं शरीर. दुसरा कोश आहे प्राणमय कोश, जे की आपण श्वसन करतो, प्राणायाम करतो, त्याच्या साहाय्याने आपला प्राणमय कोश पुष्ट होत असतो. आणि तिसरा आहे मनोमय कोश, जो की प्राणावरच आधारित असतो. म्हणतात ना चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत. म्हणजे प्राणमय कोश हा रिस्पॉन्सिबल आहे मनोमय कोशाला, प्राणमय कोश हा रिस्पॉन्सिबल आहे आपल्या मनात येणाऱ्या विचारांना, नंतर मनोमय कोश भेटतो. आणि जसं मन असेल तसंच विज्ञानमय कोश असतो आपला. म्हणजे आपण कशा पद्धतीने रिसर्च करू शकतो, आपल्या मनामध्ये भावना आहेत तशाच पद्धतीने आपण जाऊ शकतो, त्याचाच आपण सतत पाठलाग करत असतो. त्याचा काय विज्ञानमय कोश आणि नंतर आनंदमय कोश. या चारही कोशावर डिपेंड असतो आपल्या मनाचा आनंद आणि खरं ब्लिस जे असतं तर ते नंतर, त्याचा पुन्हा आपण नंतर पाहूयात ते. तर जनरली प्रथम उपदेश आहे आसन किती सांगितलेले आहेत? 15 आसनं सांगितलेले. कोणचे ते पुन्हा समोर पाहूयात. 15 आसनाची लाभकृती सहित सर्व सांगितलेले. त्याच्यामध्ये योगाभ्यासाची पूर्वतयारी कशी करावी, देश कसा असावा, देश म्हणजे काय ठिकाण कसं असावं, तुम्ही योगाभ्यास करण्यासाठी जागा कशी असावी, आहार विहार कसा असावा, सिद्धिकर भाव कोणचे किंवा योग प्रतिबंधक भाव कोणचे, आणि यम नियम याच्यामध्ये सुद्धा सांगितलेले आहेत. जे महर्षी पतंजलींनी फक्त 5 यम आणि 5 नियम सांगितले. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, परिग्रह, यमा, शौच, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि नियमा. पण यांनी 10 सांगितले. ते कोणचे तेही समोरच्या भागामध्ये आहे. तर योगाभ्यासाची पूर्वतयारी कशी करावी किंवा कुठे करावा योग? तर सुराजे धार्मिक देशे सुभिक्षे निरुपद्रवे धनुप्रमाण पर्यंत शिलाग्नी जलवर्जिते एकांते मठिकामध्ये स्थातव्यम हट्ट योगिना. म्हणजे काय की सुराज्य आणि धार्मिक देश, तुम्ही ज्यावेळेस योग करता तर तो ठिकाण पाहून केला पाहिजे निश्चितच, है की नाही. उगाच समजा तुम्ही ट्रेनमध्ये बसले आणि योगा करायले किंवा योगाभ्यास करायले आणि तुमच्या बाजूला बसलेले उन्हाळ लोक आहेत सपोज, तर ते काय हसतील की नाही ते निश्चितच, आणि त्याचा आपल्या मनावर परिणाम होईल आणि आपल्या मनामध्ये वेगळे भाव निर्माण होतील, त्याच्यामध्ये सेट होणार आहे का आपलं मन? निश्चितच नाही. तर सुराज्य धार्मिक देशे म्हणजे एका चांगल्या राज्यात आणि धार्मिक देशात ज्याच्यामध्ये लोक आपल्याला समजू शकतील अशा देशामध्ये म्हणजे अशा ठिकाणी आपण जाऊन योगाभ्यास केला पाहिजे. आणि सुभिक्षे निरुपद्रवे, आता पहिल्यांदा कशी भिक्षा मागून खाण्याची, कारण अपरिग्रह होता ना, संचयन काहीच नव्हतं. आताच्या समाजामध्ये संचयन आहे. आता आपल्याकडे आपला अन्न वस्त्र निवारा पूर्ण करण्यासाठी जे
मूलभूत गोष्टी लागतात तर त्या सर्वच गोष्टी आहेत. पण पहिल्यांदा काय होतं, अपरिग्रह म्हणजे संचयन कोणीही करायचंच नाही. त्यामुळं जिथं आपल्याला भिक्षा भेटेल अशा ठिकाणी जाऊन योग साधना करावी, म्हणजे हे लिखित विधान आहे पहिलं हठयोगामध्ये. आणि निरुपद्रव जिथं कशाचाही उपद्रव नाही, म्हणजे कीटक, पशु, पक्षी आणि माणसं कशाचाही निरुपद्रव नाही अशा ठिकाणी आपण तिथं जाऊन योग साधना केली पाहिजे. धनुप्रमाणपर्यंत शिलाग्री जलवर्जीचे, म्हणजे जर धनुष्य बाणाला आपण प्रत्यंचा लावली आणि जर बाण सोडला तर तो बाण जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत दगड, जल आणि अग्नी नसायला पाहिजे, असं हठयोगामध्ये सांगितलेलं. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो याच्यावर, कसा येऊ शकतो? हठयोगामध्ये स्थानाविषयी, हठयोगामध्ये योग साधनेसाठी स्थानाविषयी चर्चा करा. तर ते तुम्हाला हे एक तर सूत्र आलं पाहिजे, सुराज्य धार्मिक देशे सुभिक्षे निरुपद्रवे धनुप्रमाणपर्यंत शिलाग्नी जलवर्जिते एकांते मठिकामध्ये स्थातव्यम हट्टयोगिना. तर काय, शिला, अग्नी आणि जल वर्जित पाहिजे जोपर्यंत, म्हणजे आपला बाण जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत न शिला पाहिजे, म्हणजे अग्नी पाहिजे, न जल पाहिजे. तर याच्यामध्ये काय, पुन्हा आता काय की एकांत स्थान पाहिजे जनरली, की म्हणजे जास्त क्लाउड नको, त्रास नको कोणत्याही गोष्टीचा. एवं विधे मठे स्थित्वास सर्व चिंता विवर्जिते गुरुपदिष्ट मार्गेनं योगामेव समाभ्यासे. म्हणजे काय की मठ म्हणजे काय, मठिका म्हणजे काय, एकांत स्थानच थोडकं, म्हणजे इट इज नॉट अ कन्स्ट्रक्शन बट जे तुम्हाला जमतं ते, झोपडी वगैरे. तर एवं विधे मठे स्थित्वा सर्व चिंता विवर्जिते, म्हणजे कोणतीही चिंता आपल्या मागे नसावी तरच योगाभ्यास करावा, नाहीतर योगाभ्यास साध्य होत नाही. आणि गुरुपदिष्ट मार्गेनं, गुरु हा अतिशय महत्वाचा आहे, गुरुपदिष्ट मार्गेनच. कारण आपण काय होतो, जर सपोज गुरु नसला तर आपण, आपल्याला सांगितलेले आहेत की 9 व्यत्यय येतात आपल्याला, व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती, ह्या गोष्टी येतात. आपण पहिल्यांदा तर म्हणजे हे काय की प्रमाद, अरे यार हे केल्यानं काय होईल, आणि खरंच म्हणजे याच्यामधून आपल्याला काही भेटेल का, किंवा मग म्हणजे संशय असतो आपल्याला नेहमी, आपल्याला माहित नसतं ना ते टार्गेट की याच्यानंतर हे होतं त्याच्यानंतर ते होतं, ते गुरुला माहित असतं आणि ती आपली एक प्रेरणा असते. त्याच्याशिवाय काय समोरची आपण साधना करू शकत नाही. त्याच्यामुळं गुरुपदिष्ट मार्गेनं योगाभ्यास केलेला कधीही चांगला. आपण स्वतःला प्रेरित कधीही करू शकत नाही, पण दुसऱ्याच्या प्रेरणेने आपण कार्यरत निश्चितच होऊ शकतो, असा त्यामागचा उद्देश आहे. आणि त्यांच्या अनुभवाचा आपल्याला फायदा होतो. आणि पुन्हा त्याच्यानंतर मग काय की आपण थोडीशी स्पीडनं मार्गक्रमणा करू शकतो. पुन्हा याच्यामध्ये काय कंडिशन आहेत, अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह जनसंघश्च लवल्यांच षडभीर योगो विनश्यते. म्हणजे काय, अति आहार करणे किंवा अति प्रयास म्हणजे अति काम करणे, किंवा प्रजल्पन विनाकारण बडबड करणे, किंवा नियमाग्रह एखाद्या गोष्टीचा नियमाचा आग्रह करणे. नियम हे प्रत्येक गोष्टीसाठी गरजेचे असतात, पण नियमाग्रह हा घातक असतो. पुन्हा जनसंघर्ष म्हणजे जास्त लोकांमध्ये वास्तव्य करणे. आणि लवल्यांच षडभीर योग विनश्यती. लवल्य म्हणजे एखाद्या गोष्टीची आस्था, इच्छा, किंवा मग एखाद्या गोष्टीविषयी अतिरिक्त प्रेम. या प्रत्येक गोष्ट ही काय करते, ही प्रत्येक गोष्ट बाधा आहे. कशामध्ये, योगामध्ये तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला साधना करायची त्यावेळेस न्यूट्रल राहून केली पाहिजे. कोणची आसक्ती, कोणची इच्छा, कोणची कामना आपल्या मागे नसली पाहिजे. अति आहार नाही केला पाहिजे, अति प्रयास नाही केला पाहिजे, विनाकारण बडबड नाही केली पाहिजे, अतिशय नियमाचा आग्रह नाही केला पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी ह्या महत्वाच्या आहेत. आता तुम्हाला प्रश्न काय येऊ शकतो याच्यावर, की कोणत्या कारणामुळे योगाचा विनाश, हठयोगाप्रमाणे कोणत्या कारणामुळे योगाचा विनाश होऊ शकतो, किंवा योग मार्गात तुम्हाला अडथळे निर्माण होऊ शकतात हठयोगाप्रमाणे. आणि जे महर्षी पतंजलीने अष्टांग योग सांगितलेला आहे त्याच्यामधले अडथळे 9 आहेत. याच्यामधले अडथळे किती, 6 आहेत. त्याच्यामधले 9 कोणचे, व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन, अलब्ध भूमिकत्व, अनवस्थितत्व, चित्तविक्षेपास्ते अंतराय. आणि याच्यामध्ये काय, अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह जनसंघश्च लवल्यांच षडभीर योगो विनश्यती. म्हणजे अतिआहार, अतिप्रयास, प्रजल्प, नियमाग्रह, जनसंघ आणि लौल्य हे काय आहेत, की हे 6 महत्वाचे अडथळे आहेत त्याच्यामध्ये. आता पुन्हा मग पोषक तत्व कोणचे, तर तुम्हाला म्हणजे कशामुळे तुम्ही योग साध्य करू शकता, तर उत्साहामुळे. तुमच्यात करण्याची उमेद पाहिजे, तुम्हाला उत्साह पाहिजे. उत्साहात, साहसात, धैर्यात, तत्वज्ञानाचे निश्चयात, जनसंघ परित्यागात षडभीर योग प्रसिद्धती. म्हणजे काय, उत्साह, साहस म्हणजे धैर्य, एखादी गोष्ट करण्याचं धैर्य पाहिजे आपल्या अंगी. पुन्हा उत्साह पाहिजे आपल्या अंगी, धैर्य पाहिजे. पुन्हा तत्वज्ञान सुद्धा आपल्याला माहित पाहिजे, त्याच्या मागची कारण मीमांसा माहित पाहिजे, टेक्निकल नॉलेज. तत्वज्ञान म्हणजे काय,
तर टेक्निकल नॉलेज माहीत पाहिजे तुम्हाला, आसनांचं, प्राणायामाचं, मुद्राचं, नादानुसंधानाचं टेक्निकल नॉलेज. कोणच्या नंतर कोणची अवस्था येते, कोणच्या नंतर काय अनुभूती येते, मग त्या अवस्थेमध्ये आपण किती वेळ स्टेबल राहू शकतो, त्या अवस्थेमधून आपण मार्गक्रमणाकडे म्हणजे धारणामधून ध्यानामध्ये कसं जायचं, ध्यानामधून समाधीकडे कसं जायचं, नादानुसंधानाची अनुभूती कशी घ्यायची, मुद्रेमधून नादानुसंधान कसं साधायचं, अशा बऱ्याचशा ज्या टेक्निकल टर्म्स असतात ते म्हणजे तत्वज्ञान. आणि निश्चय म्हणजे आपण जोपर्यंत एखादी गोष्ट साध्य करत नाही तोपर्यंत म्हणजे आपलं जे टार्गेट आहे ते ठरलेलाचा निश्चय पाहिजे आपला, तरच आपण ते साध्य करू शकतो. आणि जनसंघ, विनाकारण जनसंघ केला की आपलं मन भटकतं ना, आपण विचारांच्या पाठीमागे सतत पाठलाग करत असतो. ज्यावेळेस आपल्याला स्वविचार असतो तर त्यावेळेस आपण काय स्वतःचं करतो, पण ज्यावेळेस दुसऱ्याचे विचार आपण ऐकतो तर त्यावेळेस आपले विचार बदलू शकतात. म्हणून जनसंघ त्याग करायचा. आणि हे जे 6 गोष्टी आहेत, षडभीर योगो प्रसिद्धती, याच्यामुळे काय होतं की आपला योग साध्य होऊ शकतो, किंवा योगाला पोषक ह्या गोष्टी आहेत हट्ट योगाला: उत्साह, साहस, धैर्य, तत्वज्ञान, निश्चय आणि जनसंघ परित्याग ह्या गोष्टी. पुन्हा मग काय की तुम्ही आहार कसा केला पाहिजे, कारण आहाराचा आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम पडतो. तर काय की सुस्निग्ध मधुराहार चतुर्थांश विवर्जित भुज्यते शिवसंप्रीते मिताहारस्य उच्यते. म्हणजे काय, सुस्निग्ध आणि मधुर आहार घेतला पाहिजे. मधुर म्हणजे गोड नाही, पण मधुर म्हणजे जी नॅचरल मधुरता असते. आता मिरे हे तिखट जरी असले पण ते नंतर तुमच्या बॉडीमध्ये गेल्यानंतर मधुर रस म्हणजे मधुरता निर्माण होते त्याच्यामध्ये. आता मिरे कोणी खाल्लेत ना, मिरे हे तिखट असतात चवीने, पण त्यांच्यामध्ये सुद्धा मधुरता असते. लवंग सुद्धा तिखट लागते पण तिच्यामध्ये सुद्धा मधुरता असते. कारण जनरली जर तसं पाहायला गेलं तर प्रत्येक गोष्ट आपण जी खातो तर तिचं ग्लुकोजमध्ये रूपांतरण होत असतं आपल्या शरीरामध्ये. आणि मग म्हणजे ग्लुकोजच्या पॅकेटमध्ये आपण एनर्जी स्टोअर करत असतो. तर जनरली काय की ज्याचं व्यवस्थित म्हणजे चिप्स वगैरे खाल्लं तर त्याचं काही होत नाही आपल्याला माहिती आहे, पण तरी आपण चिप्स खातो. जनरली आर्टिफिशियल कोणत्याही गोष्टी नाही खायला पाहिजे. ज्या नॅचरल गोष्टी असतात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये काय असतं, मधुरताच असते. नॅचरल गोष्टी, नैसर्गिक गोष्टीमध्ये आपण ज्या गोष्टी बनवतो तिच्यामध्ये मधुरता नसते. तिचं जे मेन एन्झाईम असतं ते आपण बदलून टाकतो कुकिंगमध्ये. तर कसं सुस्निग्ध मधुर आहार घेतला पाहिजे. आणि म्हणजे चतुर्थांश विवर्जिते म्हणजे अन्नेन पुरेत अर्धम तोयेन चतुर्थीयकम उदरस्य तुर्यांशच संरक्षित वायुधारणात. म्हणजे काय की चतुर्थांश विवर्जिते म्हणजे चौथा भाग रिकामा सोडायचा. पुन्हा याच्यावर दुसरा काय श्लोक आहे, अन्नेन पुरेयत अर्धम म्हणजे अर्धपोट खायचं. आपण अर्धपोट अन्न खायचं. जर आपण 4 पोळ्या खात असू तर 2च पोळ्या खायच्या, आणि मग एका पोळीचं पाणी प्यायचं आपण, आणि एक पोळीचं रिकामं ठेवायचं. म्हणजे काय की जे आपलं जठर असतं तर ते म्हणजे डायजेस्टिव्ह ज्यूस ज्यावेळेस आपल्या जठरामध्ये सिक्रेट होतात तर त्यावेळेस त्याचं काय होतं, म्हणजे निश्चितच मिक्सचर होत असेल ना त्याच्यामध्ये, आणि त्याला जर स्पेस नसला तर मग काय होतं, ते मिक्सचर वर इसॉफिगस पर्यंत आपल्याला जळकी लागते. वी फील अनकम्फर्टेबल. आणि मग म्हणजे जर आपण अनकम्फर्टेबल असू, आपल्याला एखादी व्याधी असेल तर आपण योगाभ्यास करू शकतो का? निश्चितच नाही. योगाभ्यास करण्यासाठी काय, अर्धपोट जेवण आणि 1/4 म्हणजे 1/4 वॉटर, हाफ मील 1/4 वॉटर आणि 1/4 फॉर एअर विजन, या म्हणजे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता तुम्हाला याच्यावर वेगवेगळे प्रश्न विचारू शकतात की किती जेवलं पाहिजे, तर अर्धपोट जेवलं पाहिजे. किती पाणी पिलं पाहिजे, 1/4 पाणी पिलं पाहिजे. वायू संरक्षणासाठी किंवा वायूच्या आवागमनासाठी किती भाग रिकामा ठेवला पाहिजे, तर 1/4 भाग रिकामा ठेवला पाहिजे. ह्या टर्म्स आपल्याला लक्षात असायला हव्या. तर पुन्हा तर कुणी करावा योग? युवक म्हणजे योग कुणीही करू शकतो, ज्याची इच्छा आहे तो. पुन्हा ज्याच्यामध्ये उत्साह, साहस, धैर्य, तत्वज्ञान, निश्चय आणि जनसंघ परित्यागाची इच्छा आहे तो प्रत्येक जण योग करू शकतो. पण त्याच्यामध्ये पुन्हा कंडिशन दिल्यात त्यांनी. युवा वृद्धोती वृद्धो वा व्याधी तो दुर्बलोपी वा अभ्यासात सिद्धी मापनोती सर्व योगेश स्वतंत्रिता. म्हणजे युवा, बालकांनी करायचा नाही. बालकांनी बाल्यपण किंवा मग म्हणजे योगासाठी आपले शरीर आणि मन तयार करायचंय पहिल्यांदा. आणि ज्यावेळेस तो युवा होतो, म्हणजे युवा म्हणजे पहिल्यांदा युवा हे 12 वर्षाच्या नंतर युवा कन्सिडर केलं जायचं. जनरली 12 वर्षापर्यंत योग हा करू नये. केलं तरी आपण शारीरिक लेवलला थोड्याफार ऍक्टिव्हिटी करू शकतो, पण मानसिक योग हा त्याला कळणार नाही, किंवा मग तो भटकायचे चान्सेस असतात. कारण त्याचं म्हणजे एकदा धारणा बनली की ती चेंज होणं आवश्यक म्हणजे अवघड असते. आणि 12 वर्षानंतर आपल्याला एक समज आलेली असते. ती समज आपल्याला योगामध्ये तत्वज्ञानासाठी अतिशय महत्वाची आहे. तर काय, युवा वृद्धोती वृद्धो वा व्याधी तो दुर्बलोपी वा अभ्यासात सिद्धी मापनोती सर्व योगेश स्वतंत्रिता. म्हणजे युवा, वृद्ध किंवा अतिवृद्ध व्यक्ती, दुर्बल व्यक्ती किंवा व्याधीग्रस्त व्यक्ती सर्वजण योग करू शकतात आणि आपल्याला जो पाहिजे तो फायदा करून घेऊ शकतात. जर युवा माणसाने केला तर तो काय करू शकतो, तो आपल्या अमर्याद ज्या म्हणजे अमर्याद
त्याच्यामध्ये ज्या अमर्याद संभावना असतात, ज्या अमर्याद गोष्टी करण्याची इच्छा असते, त्याची जास्तीत जास्त बल वाढवणे, जास्तीत जास्त प्राणायाम करून प्राणशक्ती वाढवणे, आपल्या अन्नमय कोशाची, प्राणमय कोशाची, मनोमय कोशाची, विज्ञानमय कोशाची आणि आनंदमय कोशाची व्याप्ती जास्तीत जास्त वाढवण्याचं ते कार्य करू शकतो. आणि वृद्ध माणसं हे काय करतात, वृद्धत्व आपल्याला कमीत कमी त्रास द्यावं म्हणून करू शकतात. अतिवृद्ध व्यक्ती ही काय करू शकतात, मोक्षप्रद जाण्यासाठी याचा वापर करू शकतात. व्याधीग्रस्त व्यक्ती कशासाठी करू शकतात, व्याधी दूर होण्यासाठी करू शकतात. दुर्बल व्यक्ती कशासाठी करू शकतात, बलवान बनण्यासाठी करू शकतात. म्हणजे प्रत्येकाचं पर्पज साध्य होऊ शकतं हठयोगाच्या माध्यमातून, असं हठयोग्यांनी सांगितलं आहे. आणि म्हणजे ती एक ट्रीटमेंटची प्रणालीच होती त्यावेळेस. अलग लक्षात, ज्यावेळेस लोकांना आयुर्वेद आणि योग ह्या दोन्हीही एकाच बाजूने चालणाऱ्या गोष्टी होत्या. कुठे कुठे आयुर्वेद एखाद्या वेळेस कमी पडला तर तिथं योग कार्यरत असायचा. म्हणजे हे लोक चिकित्सा सुद्धा करायचे त्या काळी. तर बघा आपण समोर पाहूया याच्यामध्ये पुन्हा हो, याच्यामध्ये बघा 10 यम सांगितले आहेत. आपल्याला माहित आहे की याच्यामध्ये अष्टांग योगामध्ये आपल्याला अहिंसा, सत्य, आस्तेय, ब्रह्मचर्य, परिग्रह यम, म्हणजे अहिंसा, सत्य, आस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे 5 यम सांगितलेत. पण याच्यामध्ये 10 यम सांगितलेत. कोणते कोणते यम आहेत बघा, अहिंसा, सत्य, आस्तेय, ब्रह्मचर्य इथपर्यंत ठीक आहे. पुन्हा क्षमा याच्यामध्ये ऍड आहे, धृती याच्यामध्ये ऍड आहे, दया याच्यामध्ये ऍड आहे, आर्जव, मिताहार आणि शौच हे 4. म्हणजे जे याच्या अष्टांग योगामध्ये नियमामध्ये आहे तर ते यमामध्ये घेतले. शौच, संतोष, तप आलं का नाही लक्षात? जर आपण अभ्यास केला असला तर लक्षात येईल, नाहीतर येणार का? निश्चितच नाही. तर अहिंसा, सत्य, आस्तेय, ब्रह्मचर्य, क्षमा, धृती, दया, आर्जव, मिताहार आणि शौच. अहिंसा म्हणजे हिंसा न करणे आपल्याला माहिती आहे. सत्य म्हणजे नेहमी सत्य बोलणे. आस्तेय म्हणजे चोरी न करणे. मनानी, शरीरानी आणि बुद्धीनी तिन्ही गोष्टी येतात बरं याच्यामध्ये. म्हणजे मन, बुद्धी आणि आत्मा या तिन्ही रूपामध्ये हे पाळणं गरजेचं आहे. ब्रह्मचर्य सुद्धा तसंच. पुन्हा क्षमा, आता याच्यामध्ये क्षमा वेगळा आहे. क्षमा म्हणजे काय, आपला जो शत्रू असतो, शत्रूला सुद्धा क्षमा करण्याचं धैर्य आपल्यामध्ये असलं पाहिजे. त्याच वेळेस आपण चांगल्या पद्धतीने जगू शकतो. एखाद्याला जर आपण क्षमाच करायला म्हणजे केली नाही तर त्याचा द्वेष सतत आपल्या मनामध्ये असतो आणि तो द्वेष आपल्याला पुन्हा सतत जीवनभर त्रासदायक असतो. तर एवढा डीप अभ्यास करून त्यांनी क्षमा एक टाकले पुन्हा याच्यामध्ये. धृती म्हणजे काय, धैर्य. आपल्याला कोणतीही गोष्ट फलाची अपेक्षा न करता धैर्य पाहिजे करण्याचं. जरी मला फळ नाही भेटलं तरी चालेल, पण करण्याचं धैर्य पाहिजे. आपण प्रत्येक गोष्ट काय आपल्या फळाच्या अपेक्षेनं करत असतो, त्याच्यामुळे आपला परफॉर्मन्स डाऊन होतो. आणि जर आपल्यामध्ये ते धैर्य असेल की भेटो का न भेटो मी करणारच आहे, ठीक आहे, माझ्या आनंदासाठी करणार आहे, तर ती आहे धृती. पुन्हा दया पाहिजे. भूतमात्रावर दया करा. सजीव, निर्जीव आणि प्रत्येक गोष्टीवर आपण दया करायचं शिकलं पाहिजे. आर्जव म्हणजे काय, थोडक्यात नम्रता पाहिजे आपल्या अंगी. आणि मिताहार म्हणजे काय, मिताहार अन्नेन पूरयेत अर्धम तो येणं चतुर्थीकम, म्हणजे मिताहार घेतला पाहिजे, जसा पाहिजे तसा आहार घेतला पाहिजे. म्हणजे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर त्याचा विपरीत परिणाम पडणार नाही, आपल्या संपूर्ण शरीरावर विपरीत परिणाम पडणार नाही. आणि स्वच्छता पाळली पाहिजे. शौच हे कसं, शौच म्हणजे शरीराचं, मनाचं, बुद्धीचं आणि सर्वच गोष्टीचं येतं. म्हणजे बुद्धी जर स्वच्छ नसेल तर आपलं मन स्वच्छ नसतं. मन जर स्वच्छ नसेल तर आपलं शरीर स्वच्छ राहू शकत नाही. आंघोळ करून सुद्धा वी फील अनकम्फर्टेबल. व्हाय? बिकॉज आवर माइंड इज नॉट क्लीन. इफ आवर माइंड इज क्लीन ऑटोमॅटिकली ऑल थिंग्स विल क्लीन. इफ वी डोंट बाथ देन ऑल्सो वी विल बी क्लीन 100%. है की नाही? तर ते सूत्र यांनी सांगितले आहे. अहिंसा, सत्य, आस्तेय, ब्रह्मचर्य, क्षमा, धृती, दया, आर्जव, मिताहार आणि शौच. त्याच्यानंतर बघा हठयोगातील नियम सुद्धा 10 आहेत. त्याच्यामध्ये तप, संतोष, आस्तिक्य, दान, ईश्वर पूजन, सिद्धांत वाक्य श्रवण, होम, मती, लज्जा आणि जप. आता तप माहिती आहे, प्रत्येक गोष्टीचा पराकाष्ठेनं प्रयत्न करणे, सतत अभ्यास करणे म्हणजे हेच तप आहे. पुन्हा संतोष, जीही आपल्याला गोष्ट नियतीने दिलेली आहे त्याच्यामध्ये संतोष मानणे, किंवा जे आपण कर्म करून मिळवलेलं आहे, आपण आपल्या म्हणजे समजा आपली पात्रता जरी जास्त असली तरी आपण जे मिळवलेलं आहे तर त्याच्यामध्ये संतोषी राहणे, कंटेंटफुल राहणे म्हणजे संतोष. आस्तिक्य म्हणजे काय, विश्वास ठेवणे. आस्तिक्य म्हणजे श्रद्धा ठेवणे. देवावरच नाही तर माणसावर सुद्धा श्रद्धा ठेवावी लागते. आपण काय दगडाच्या देवावर एखाद्यावर श्रद्धा ठेवू पण माणसावर श्रद्धा ठेवत नाही आपण. मग त्याच्यामुळे काय होतं की डिस्टर्बन्स होतं आपल्या लाईफमध्ये. तर मग त्याच्यामुळे काय, विश्वास म्हणजेच आस्तिक्य. प्रत्येक गोष्टीवर आस्तिक्य दाखवलं पाहिजे आपण. पुन्हा दान दिलं पाहिजे. जे देऊ शकतो ते दान दिलं पाहिजे. जे आपल्याकडे अतिरिक्त आहे ते दान दिलं पाहिजे, म्हणजेच अपरिग्रह केला पाहिजे पुन्हा याच्यामध्ये. पुन्हा ईश्वर पूजन, ईश्वराची पूजा केली पाहिजे. ईश्वरापुढे विनम्र राहिलं पाहिजे. ही जे सृष्टी ज्याच्यावर चलायमान आहे त्या निसर्गाप्रती सुद्धा आपण काय म्हणजे सलेंडर भावना असली पाहिजे थोडक्यात. सिद्धांत वाक्य श्रवण म्हणजे जेही अनुभूतीने लिहून टाकलेलं आहे सिद्धांत वाक्या म्हणजे
सिद्धांनी आपल्या वेगवेगळ्या पुराणामध्ये त्या वाक्याचं श्रवण करून आपण आपल्या बुद्धीला मोल्ड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आपण विचारांना मोल्ड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. होम, होम म्हणजे काय? होम म्हणजे हवन म्हणू शकतो आपण, पण होम म्हणजे काय? जेही दुष्विचार आहेत, ज्याही दुष्प्रवृत्ती आहेत त्याला जाळून टाकण्याचं धैर्य आपल्यामध्ये पाहिजे, ते होम अपेक्षित आहे याच्यामध्ये. आणि मती, लज्जा आणि जप. मती म्हणजे काय? आपली बुद्धी. हे म्हणजे म्हणतात ना आपण, अरे तुझी मती बिघडली होती का काय? म्हणजे काय? आपली बुद्धी बिघडली होती काय तुला? म्हणजे मती म्हणजे काय? आपली बुद्धी व्यवस्थित असली पाहिजे, म्हणजे सद्विवेक असला पाहिजे त्याच्यामध्ये, विवेक ख्याती जागृत झाली पाहिजे त्याच्यामध्ये. लज्जा म्हणजे वाईट गोष्ट करण्याची आपल्याला लज्जा आली पाहिजे, आणि चांगल्या गोष्टीविषयीचं धैर्य पाहिजे आपल्या अंगी. आणि जप म्हणजे सतत. जप म्हणजे वेगवेगळ्या मंत्रांचा जप होऊ शकतो याच्यामध्ये. जपाचे सुद्धा प्रकार आहेत. तर हे नियम आहेत, 10 नियम. त्याच्यानंतर हठयोगातील पहिले अंग काय आहे? आसन. आसनामुळे काय होतं? तर आसनम स्थिरता, आरोग्य आणि अंग लाघव मिळतं, हलकेपणा प्राप्त होतो. म्हणजे कुर्यात तदासनम स्थैर्यम आरोग्य चांग लाघवम. कुर्यात तदासनम स्थैर्यम आरोग्य चांग लाघवम म्हणजे हठयोगामध्ये आसन केल्याने काय होतं की स्थिरता, आरोग्य आणि अंग लाघव प्राप्त होतं. आणि हेच महर्षी पतंजलींनी काय सांगितलेले? स्थिरम सुखाम आसनम. आसन केल्यामुळे काय होतं? स्थिरता आणि सुखकारकता म्हणजे मिळते. यांनी काय सांगितले? म्हणजे स्थिरता तर मिळतेच, पण त्याच्यासोबत आरोग्य आणि अंग लाघव सुद्धा मिळतं. तर आरोग्य आणि अंग लाघव जर आलं तर हे हठयोगातील टर्म आहे असं समजायचं तुम्ही. तर म्हणजे आसनानी काय होतं की आपलं बॉडी इलिजिबल होती प्राणायाम करण्यासाठी. त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या पात्रता हळूहळू वाढवा. पहिल्यांदा आसन करा, तुमच्या बॉडीमध्ये लाईटनेस आणा, तुमचे जेही डिस्ट्रॅक्शन आहेत बॉडीचे तर ते कमी करा, आणि नंतर मग तुम्ही प्राणायामाकडे जाऊ शकता. तर नंतर मग द्वितीय अध्याय जो आहे किंवा द्वितीय उपदेश जो आहे तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये प्राणायामाचा उहापोह आहे. तर प्राणायामाविषयी काय सांगितलंय त्याने? अथासने दृढे योगी वशीहित मिताशनम गुरुपदिष्ट मार्गेनं प्राणायाम समभ्यसेत. गुरुच्या निर्देशाखालीच तुम्ही प्राणायाम केले पाहिजे असं सांगितलेलं आहे. जर गुरुच्या निर्देशाखाली जर नाही केले तर युक्त अभ्यास योगेन सर्व रोग विनश्यती, अयुक्त अभ्यास योगेन सर्व रोग समुद्भव. जर आपण अयुक्त पद्धतीने अभ्यास केला तर सर्व रोग उद्भव होऊ शकतो प्राणायामाने, आणि जर युक्त पद्धतीने अभ्यास केला तर आपले सर्व रोग दूर होऊन आपण काय मुद्राकडे जाऊ शकतो पुन्हा, म्हणजे समोरच्या वर्गात जातो. जर आपलं चूक म्हणजे बरोबर असेल तर, आणि जर चूक असेल तर आपण डाऊनवर्ड जाऊ शकतो, किंवा मग आपलं अधपतन किंवा त्रास होऊ शकतो आपल्या शरीराला असं म्हणायचं. तर थोडक्यात म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, प्रत्येक आसनाचे म्हणजे प्रत्येक प्राणायामाचे कॉन्ट्रा इंडिकेशन आहे. जर आपल्याला थंडी जास्त आहे आणि आपण थंडीच वाढणारे जर प्राणायाम केले तर काय होईल? आपली बॉडी जाम होईल ना पूर्ण. आणि जर सपोज आपण गरमी वाढणारे प्राणायाम केले तर आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यासाठी कधी काय करावं? त्यासाठी गुरुचा निर्देश लागतो. त्याच्यानंतर मग काय आपण पाहिलं की चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत्. प्राणायाम करणं का गरजेचं आहे? प्राणायामाने आपल्या प्राणाचं नियंत्रण करू शकतो. प्राणाचं नियंत्रण कसं करू शकतो? श्वासामार्फत करू शकतो. कारण श्वास हा आपल्या प्राणाशी निगडीत आहे. श्वास हा बेसिक फॅब्रिक आहे. श्वास हा धागा आहे. तो धागा पकडून आपण काय करू शकतो? जाऊ शकतो आतपर्यंत, मनापर्यंत. चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत् योगी स्थानुपनमाप्नोति ततो वायू निरोधयेत. म्हणजे मन व प्राण याचा संबंध या श्लोकात सांगितला आहे. वायूचा निरोध केला की चंचल मन निश्चल होतं, हे की नाही? आपण पाहिलं की कपालभाती केल्यानंतर आपल्याला केवळ कुंभकाची सुखानुभूती भेटते आणि आपलं मन निश्चल होतं, निर्विचार होतं, आणि मग आपण जोही विचार इन्स्टॉल करू माइंडमध्ये त्या विचाराचा आपण पाठलाग करू शकतो. ठीक आहे, आपलं मन भटकत नाही, डिस्ट्रॅक्शन होत नाही, त्याच्यामुळे आपला परफॉर्मन्स वाढतो आणि आपली निश्चयात्मक बुद्धी वाढून आपण आपलं जे टार्गेट आहे, जे डेस्टिनेशन आहे ते मिळवू शकतो. तर याच्यानंतर पुन्हा काय? प्राणायामाची सुद्धा पूर्वतयारी कशी करावी? तर मला कुलासू नाडीशू मरुतो नैव मध्यगा कथस्यादोन्मनी भाव कथम सिद्धी कथम भवेत. म्हणजे काय की शरीराच्या नाड्या जर मलाने भरलेल्या असतील तर त्यातून प्राणशक्तीचे वहन होणार नाही, आणि त्याची शुद्धी झाल्याशिवाय मनाची उन्मत्ती अवस्था प्राप्त होऊ शकणार नाही, कार्यसिद्धी होणार नाही. आता मल जर आपल्या मनामध्ये आणि शरीरामध्ये असला तर आपण कशावर कॉन्सन्ट्रेट करू शकतो का? नाही. मला लघवीचा आवेग आलाय, मला टॉयलेटचा आवेग आलाय, किंवा माझ्या मनामध्ये काहीतरी द्वंद्व चालू आहे, तर मी निश्चितच एकाग्र होऊ शकत नाही. एकाग्रतेसाठी पहिली कंडिशन काय? शौच. आणि शौच याच्यामध्ये काय? शौच दोन प्रकारचे सांगितले, सुमनु आणि निर्मनु. सुमनु म्हणजे मनासहित आणि निर्मनु म्हणजे मना व्यतिरिक्त. सुमनु म्हणजे प्राणायाम, जे नाडीशुद्धी प्राणायाम येतात ते मनासहित करायचे असतात, आणि निर्मनु म्हणजे काय? धौतिर्बस्तीस तथा नेती नवलिकिम त्राटकम तथा कपालभाती चेतानी षटकर्मानी प्रचक्षते. म्हणजे हे जे 6 कर्म आहेत, नवली, बस्ती, कपालभाती, तर याच्या साहाय्याने जरी मन सोबत नसलं तरी आपण शुद्धिक्रिया करू शकतो. म्हणजे शारीरिक केलं तरी त्याचा इम्पॅक्ट पडतो. पण जर प्राणायामाच्या साह्याने जर आपल्याला शरीर शुद्धी करायची असेल तर त्याच्यासोबत आपलं कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे.
पहिल्या म्हणजे तुम्ही प्राणायाम आणि आसनं करण्याच्या आधी सुद्धा नाडीशुद्धी सांगितलेली आहे याच्यामध्ये. जर तुमची बॉडी म्हणजे पहिल्यांदा तुमच्या पूर्ण नाड्यामध्ये व्यवस्थित वहन होत असेल आणि जर तुम्ही प्राणायाम केले तर त्याचे सुपरिणाम होतात. नाही तर मग प्राणिक एनर्जी ही पूर्ण शरीरामध्ये जात नाही. आपण शरीराची प्रत्येक ऍक्टिव्हिटी ही प्राणिक एनर्जीनंच करू शकतो, त्याशिवाय आपण करू शकत नाही. आता याच्यामध्ये सांगितलंय की नाडीशुद्धी प्राणायाम आणि शुद्धिक्रिया. तर नाडीशुद्धी हे कशामध्ये येतात? सुमनूमध्ये येतात आणि निर्मनूमध्ये शुद्धिक्रिया येतात संपूर्ण. आता याच्यानंतर प्राणायाम किती सांगितलेले आहेत? 8 प्राणायाम सांगितलेत. हठयोग प्रदीपिकेत किती प्राणायाम सांगितलेले आहेत? 8 प्राणायाम सांगितले. ते कोणते कोणते? सूर्यभेदन, उज्जाई, शीतकारी, शीतली तथा भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा, प्लाविनी, त्यष्टकुंभका. म्हणजे एक सूर्यभेदन सांगितले. सूर्यभेदन हे कसं करायचं असतं? तर उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा असतो, उजवी बंद करून डावीने सोडायचा असतो, पुन्हा डावी बंद करायची असते, पुन्हा उजवीने घ्यायचा असतो आणि पुन्हा उजवी बंद करून डावीने सोडायचा असतो. हे काय झालं? सूर्यभेदन. सूर्यभेदन कशासाठी करायचं? आपल्या शरीराची पहिल्यांदा काय की आपल्या शरीरामध्ये वॉर्मअप निर्माण होण्यासाठी. वॉर्म म्हणजे प्राणायामासाठी सुद्धा वॉर्मअप, जसं आपण आसनासाठी वॉर्मअप करतो पहिल्यांदा, तसंच प्राणायामासाठी सुद्धा हे वॉर्मअपच आहे असं म्हणू शकतो. तर सूर्यभेदन. त्याच्यानंतर उज्जाई करायची आपला थ्रोट रिजन क्लीन करण्यासाठी, आपल्या थायरॉइड म्हणजे ग्रंथीवर व्यवस्थित परिणाम होण्यासाठी आणि आपलं माइंडचं म्हणजे इम्बॅलन्स हे बॅलन्स करण्यासाठी उज्जाई प्राणायाम अतिशय महत्वाचा आहे. उज्जाई करायची. त्याच्यानंतर शीतकारी करायची. उज्जाईनी जी वाढलेली आपली म्हणजे उज्जाई आणि सूर्यभेदनाने जी वाढलेली आपली हिट आहे तर ती मेंटेन करण्यासाठी शीतकारी करायची. त्याच्यानंतर पुन्हा शीतली सुद्धा करू शकता तुम्ही. पुन्हा नंतर आपली जी गरमी वाढली मग पुन्हा थंडी वाढेल आपल्या शरीरामध्ये. पुन्हा नंतर मग काय? पुन्हा गरमी निर्माण करायची आपल्या शरीरामध्ये. कशाच्या साह्यानं? भस्त्रिकेच्या साह्यानं, भ्रामरीच्या साह्यानं. आणि मग म्हणजे भस्त्रिकेच्या साह्यानं पुन्हा गरमी वाढली की भ्रामरीच्या साह्यानं पूर्ण मन शिथिल करायचं आहे आपलं. नंतर मूर्छा आणि प्लाविनी आपण करू शकतो. तर 8 प्राणायाम: सूर्यभेदन, उज्जाई, शीतकारी, शीतली, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा आणि प्लाविनी. हे तर याचे पुन्हा सायंटिफिक एक्सप्लेनेशन आपण पुन्हा नंतर करूया. तर हे म्हणजे जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट आहे. इंट्रोडक्शन घेऊयात महत्वाचं आपण, कारण याला म्हणजे संपूर्ण हठयोग प्रदीपिका जर समजून घ्यायची तर भरपूर वेळ लागतो. म्हणजे हठयोग सिद्धीची लक्षणे काय आहेत? तर वपू कृशत्व, वदने प्रसन्नता, नादस्फुटत्व, नयने सुनिर्मले, आरोग्यता, बिंदू जयोग्री दीपणम, नाडीर्विशुद्धी, हठसिद्धी लक्षणम. म्हणजे असं कुणाला समजायचं की हठयोगी आहे हा म्हणजे काय? हठयोगी म्हणजे वपू कृशत्व, वदने प्रसन्नता. त्याचं शरीर कसं असतं? क्रश असतं. क्रश असतं म्हणजे जास्तही क्रश नसतं, क्रश असतं म्हणजे मेंटेन असतं थोडक्यात. वपू कृशत्व, वदने प्रसन्नता. म्हणजे त्याच्या वदनावर काय असते? प्रसन्नता असते, एक वेगळा भाव असतो. तो भाव काय प्रत्येकाला आवडतो जनरली. तर वदने प्रसन्नता. नादस्फुटत्व, त्याचा कंठ कसा असतो? मोकळा आणि म्हणजे खुल्ला असतो. त्याच्यामुळं म्हणजे त्याचं बोलणं हे प्रत्येकाला मधुर वाटतं, त्याचं बोलणं हे प्रत्येकाला छान वाटतं. तर नादस्फुटत्व, नाद असतो, कारण तो नादाशी म्हणजे एकरूप झालेला असतो. त्याच्या कंठामधून जोही नाद फुटतो तर तो छान वाटतो दुसऱ्याला, प्रत्येक जीवाला आवडतो, तो सजीव निर्जीव गोष्टीला सुद्धा आवडतो असं म्हणायचंय. तर नादस्फुटत्व. नयने सुनिर्मले म्हणजे त्याच्या नयनामध्ये काय? एक चमक असते, निर्मल म्हणजे नयन असतात. आपण प्रत्येक गोष्टीकडे पाहतो तर तो कसा पाहतो? म्हणजे आपल्याला समजा मी एखादी गोष्ट पाहिली की तिच्याविषयी वेगवेगळे विचार येतात, कदाचित माझ्या बुद्धीवर आधारित असेल ते, पण त्याचे जे नयन असतात ते निर्मल असतात. म्हणजे जे ग्रहण करतात ते चांगलंच ग्रहण करतात, रॉंग काहीच ग्रहण करत नाही. आणि पुन्हा आरोग्यता, बिंदू जयोगुणी दीपणम, त्याच्यामध्ये प्रत्येक रोगाचा अभाव असतो, त्याला कोणताही रोग होत नाही. आणि प्रत्येक नाडी ही त्याची शुद्ध असते. 72,000 जनरली नाड्या असतात आपल्या शरीरामध्ये, त्या शुद्ध असतात. महत्वाच्या 3: इडा, पिंगळा आणि सुषुम्ना. तर त्याच्यानंतर प्राणायामाची दक्षता. प्राणायामाची दक्षता मी सांगितली. प्राणायामेन युक्तेन सर्व रोग क्षय भवेत, अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोग समुद्भव. जर योग्य पद्धतीने केलं तर सर्व रोगाचा नाश होतो आणि अयोग्य पद्धतीने केलं तर सर्व रोगाचा उद्भव सुद्धा होऊ शकतो. आणि उद्भव जर झाला तर काय काय होऊ शकतं तुम्हाला? हिक्का श्वासस्य काशस्य शिरकर्णाक्षी वेदना भवंती विविधा रोगा पवनस्य प्रकोपता. म्हणजे काय? गुचकी लागणे, श्वास प्रश्वासामध्ये अडथळा निर्माण होते, म्हणजे कफदोषाशी रिलेटेड रोग वाढणे, शिरकर्णाक्षी डोकं ठणठण करणे, डोकं दुखणे आणि संपूर्ण वेदनामय स्थिती निर्माण होते तुमच्या शरीरामध्ये जर व्यवस्थितरित्या तुम्ही प्राणायाम नाही केले तर. भवंती विविध रोगा म्हणजे हेच नाही तर यापेक्षा वेगवेगळे रोग होऊ शकतात तुम्हाला.
पवनस्य प्रकोपता, पवनस्य प्रकोपता. तुम्हाला माहिती आहे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आणि प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून वात हा अतिशय महत्वाचा आहे. वात हा आपल्या संपूर्ण शरीरामध्ये काय व्याप्त आहे. वातावरच आपलं शरीर चालतं. आपण प्रत्येक गोष्ट वातामध्येच करतो. वातामुळेच आपण चलायमान राहतो. जर आपल्या शरीरामध्ये वात कमी झाला तर आपण म्हणतो ना आर्थरायटिस झाला, माझा पाय मला असा करायचा पण होत नाही. का नाही होत? त्याचं कारण आहे वात दूषित झाला याच्यामध्ये. ठीक आहे, जर तुमचा वात व्यवस्थित असेल तर निश्चितच संपूर्ण गोष्टी करू शकतो. त्याच्यामध्ये वाताचं इम्बॅलन्स झालं तर तुम्ही प्रत्येक ऍक्टिव्हिटी व्यवस्थितरित्या करू शकत नाही. आता याच्यानंतर तृतीय उपदेशात मुद्रा विधान सांगितलेलं आहे. मुद्रा किती आहे? 10 आहेत. महामुद्रा, महाबंधो, महावेदश्च खेचरी उड्डियान मूलबंधश्च बंधो जालंधराविद. जड व्हायले का थोडस, म्हणजे असे डुकले गेलेत बरेचशा जणांना. महामुद्रा, महाबंधो म्हणजे तुम्ही डायरेक्ट ध्यानातच चालले, नादानुसंधान काहीच ऐकायची गरज नाही. म्हणजे बरेचसे जण असं पाहिलेत पण शून्यात पाहिलेत. मला लक्षात यायला ते पाहिलेत फक्त माझ्याकडे, पण काय चाललंय त्यांना फक्त मीच दिसत, मी बोलले काहीच दिसत नाही. तर काय पण त्याच अर्थ ते कसं थोडस जड वाटू शकतं आपल्याला. ते महामुद्रा, महाबंधो, महावेदच खेचरी उड्डियान मूलबंधच बंधो जालंधराविद. म्हणजे 10 ह्या मुद्रा सांगितल्या आहेत. पहिली मुद्रा आहे महामुद्रा. तुम्ही काय जर वह्या आणल्या ना, लिहून घेतल्या ना, त्याच्यामध्ये आपलं मन गुंतून राहतं. ज्यावेळेस तुम्ही कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करता ऐकून, तर त्यावेळेस ते शक्य नाही. त्याच्यामुळे वही आणि पेन आणणं अतिशय आवश्यक आहे. लिहून घ्यायचं लगेच, म्हणजे आपलं मन गुंतून राहतं, आपण झोपी जात नाही. महामुद्रा, महाबंध, महावेद, म्हणजे खेचरी, उडियान, मूलबंध, जालंधर बंध, विपरीत करणी मुद्रा, वज्रोली आणि शक्तिचालनी, ह्या 10 महत्वाच्या मुद्रा आहेत. ह्या तुम्हाला पुन्हा रीड करायचंय. तर मुद्रा ह्या कशासाठी उपयोगी असतात? आपली कुंडलिनी जागृत करण्यासाठी. आता कुंडलिनी एक शक्ती असते असं सांगितलेलं आहे, जी की आपल्या मूलाधारापाशी म्हणजे सर्पाकृती वेटोळे घालून बसलेली असते. म्हणजे अशी धारणा आहे हठयोगाची. जर ती जागृत झाली आणि ती ऊर्ध्वगामी जर गेली तर आपल्याला मोक्ष प्राप्ती होते. आणि आपण हे जे संसार ताप आहे, हे पुनरपि जननम पुनरपि मरणम आहे, याच्यापासून मुक्त होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं आहे. तर काही नाही, संपत आलं. आता चतुर्थ उपदेशामध्ये काय की समाधी लक्षण सांगितलेले. समाधी लक्षण म्हणजे काय? योगाचे अंतिम ध्येय हे समाधी मिळवणे हेच आहे. समाधी शरीर आणि मन याची लय अवस्था असते. शरीर आणि मन याची लय अवस्था असते. समाधीत शरीर व मनाची जाणीव नष्ट होऊन ते ब्रह्ममय होऊन जीव आणि परमात्मा हे एक होऊन जातात. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी आसन, शुद्धिक्रिया, प्राणायाम, मुद्रा यांची प्रदीर्घ साधना आवश्यक असून समाधीसाठी गुरुकृपा, गुरुचे मार्गदर्शन आवश्यक आहे. राजयोग समाधी उन्मनी, मनोन्मनी, अमरत्व, लय तत्व, शून्याशून्य, परमपद, अमनस्क, अद्वैती, निरालंब, निरंजन, जीवनमुक्ती, सहज, तृतीया ही अनेक नावे या अवस्थेला आहेत. आणि समाधी साध्य करण्यासाठी खेचरी, शांभवी मुद्रा याचा अभ्यास केला पाहिजे. खेचरी मुद्रा ही कशी केली जाते? आपली टंग जी आहे, जीभ, ती फोल्ड केली जाते आपल्या टाळूपर्यंत आणि नंतर म्हणजे त्याच्यामध्ये प्राणायाम केला जातो. तर त्याला खिचरी मुद्रा म्हणतात. आणि शांभवी मुद्रा ही म्हणजे काय की आपल्या नाकाच्या शेंड्याला पाहायला जायचं. डोळे हे अर्धवट बंद असतात, अर्धवट उघडे असतात आणि नंतर त्याचं ऑब्झर्वेशन करत आपण श्वास प्रश्वासाकडे लक्ष देऊ शकतो. तर म्हणजे आता याच्या पुन्हा टेक्निकल टर्म्स नंतर आपण पाहूयात. फक्त म्हणजे इट इज अ ओव्हरऑल तुम्हाला माहित पाहिजे की नेमकं हठयोगामध्ये काय आहे. हठयोगामध्ये पहिल्यांदा आसन पाहिले आपण, नंतर प्राणायाम पाहिले, नंतर मुद्रा पाहिल्या. आता नादानुसंधान पाहत आहोत. नादानुसंधानाच्या 4 महत्वाच्या स्टेप आहेत. पहिली अवस्था आहे आरंभ अवस्था, दुसरी अवस्था आहे घटावस्था, तिसरी अवस्था आहे परिचय अवस्था आणि चौथी अवस्था आहे निष्पत्ती अवस्था. तर पहिली अवस्था जी आहे तर ती आरंभ अवस्था. तिच्यामध्ये काय आपले चक्र, आपल्याला म्हणजे आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र असतात सपोज जनरली. पहिलं मूलाधार जे की ॲनस पॉइंटच्या जवळ असतं. दुसरं स्वादिष्ठान जे आपल्या जननी इंद्रियाच्या जवळ असतं. तिसरं हे नाभीचक्र म्हणजे जे की आपल्या नाभीच्या जवळ असतं. चौथं अनाहत चक्र जे की आपल्या हार्टच्या जवळ असतं किंवा हार्टच आपण म्हणू शकतो त्याला. म्हणजे त्यांची धारणा ही आपल्याला पुन्हा समजून घ्यावी लागेल. पुन्हा त्याच्यानंतर कंठ विशुद्धी चक्र, त्याच्यानंतर भ्रुकुटी पॉइंट आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र हे एकदम तालुका प्रदेशाच्या वर. बऱ्याचशा ग्रंथांनी वेगवेगळ्या कोणी अष्टचक्र सांगितले, कोणी दशचक्र सांगितले, पण हे षटचक्र म्हणजे जनरली आपल्या शरीरामध्ये 6 महत्वाचे चक्र आणि त्याच्यावर आधारित एक सहस्त्रार चक्र असं सप्तचक्र सांगितले आहेत. तर आरंभ अवस्थेत मध्ये काय होतं? अनाहत चक्रावर आपलं लक्ष असतं. त्याच्यामध्ये ब्रह्मग्रंथीचा भेद होतो. त्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये, शरीरामध्ये आणि पूर्ण आपल्या बॉडीमध्ये झणझण असा नाद तयार होतो. आणि योगी हा काय होतो? देहरूप संपन्न आणि निरोगी अवस्था प्राप्त करतो. म्हणजे आरंभात पूर्ण रोगरहित होतो माणूस. दुसरी स्टेप आहे घटावस्था. घटावस्थेमध्ये विशुद्धी चक्रावर आपलं लक्ष केंद्रित असतं. त्याच्यामध्ये विष्णू ग्रंथीचा भेद होतो.
आता लक्षात ठेवायचं, इथं म्हणजे काय, ब्रह्मग्रंथी समजायचं, ब्रह्मग्रंथीचा भेद इथं आलं की विष्णू ग्रंथीचा भेद होतो. नंतर मग काय, भेरी वाद्य जे असतं तसा नाद तयार होतो याच्यामध्ये. आता असा नाद आपण कशा कशामध्ये फील करतो, उज्जयी प्राणायामामध्ये आपण संकुचित करतो ना कंठ, आणि भ्रामरीमधून सुद्धा, म्हणजे सांगितलं वेगोद्घोषपूर्वक भृंगनाद भृंगीनाद रेचक मंद मंद, म्हणजे जसं भुंगा आवाज काढतो, भुंग्याच्या आवाजात आपल्याला रेचक करायचं असतं, कशामध्ये, आपल्या भ्रामरीमध्ये, आणि जे म्हणजे पूरक करायचं असतं त्याच्यामध्ये, आणि रेचक हे भुंगीच्या आवाजात करायचं असतं. कशामुळे करायचं असतं, कारण त्याच्यामध्ये विष्णू ग्रंथीचा भेद होतो आणि आपल्याला नादानुसंधानाकडे जाऊ शकतो, आपण डायरेक्ट दुसऱ्या स्टेपवर जाऊ शकतो थोडक्यात. आणि नंतर परिचय अवस्था, याच्यामध्ये काय, मनश्चक्र, आपलं मनश्चक्र जागृत होतं, त्याच्यामध्ये ढोलकीचा आवाज येतो आपल्या मनामध्ये थोडक्यात, जरी बाहेर आवाज नसला तर आपण म्हणतो तू कोणत्या नादात आहेस रे, नाद म्हणजे तू कोणत्या चक्रात आहेस, थोडक्यात नाद म्हणजे आपणच आपल्यात गुंततो, थोडक्यात आपल्याला जगात गुंतण्याची गरज नाही. थोडक्यात ढोलकीचा आवाज येतो, त्याच्यामध्ये तहान भूक निद्रा आणि जरा व्याधी रहित होतं आपलं शरीर पूर्ण, आपण तहान भूकीवर विजय मिळवू शकतो. त्याच्यामध्ये निष्पत्ती अवस्थेत आपण आज्ञाचक्राशी एकरूप असतो आणि रुद्रग्रंथीचा भेद होऊन विनेचा झंकार येतो. या स्थितीत मनोलय होतो, म्हणजे मन सुद्धा आपल्याला राहत नाही, चित्त व प्राण चैतन्यात लय पावतात या अवस्थेमध्ये. तर अशा प्रकारे आपण हठयोग थोडक्यात समजून घेतला. याचं डिस्क्रिप्टिव्ह मध्ये आपण आपल्याला भरपूर गोष्टी पुन्हा बघू शकतो. याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह अभ्यास करायचा तो वर्षानुवर्ष कमी पडतात. हे ओव्हरऑल